कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कार्यालये तसेच पंपिंग स्टेशनमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या वीजबिलात मोठी बचत होऊन आर्थिक भार कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहरातील LED पथदिव्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षभरात EESL कंपनीकडून काम समाधानकारक पद्धतीने होत नसल्याने नागरिकांकडून पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीसोबत करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देत शासनामार्फत नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थेमार्फत पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याचे निर्देश देण्यात आले. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन संस्थेला काम देण्यात येणार असून नियुक्तीपूर्वी आवश्यक यंत्रणा व साहित्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. शहरातील बंद पडलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी तसेच वर्क ऑर्डर मिळताच संपूर्ण शहरातील दिवे पूर्णवत सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्युत विभागातील तांत्रिक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची यादी तयार करण्याचे निर्देश देत गरजेनुसार एजन्सीमार्फत पदभरती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.